वर्दीला हात घातलाय, याला शिक्षा झालीच पाहिजे. याला 8 महिने टाका. अरे काय करताय काय? 8 टाका याला. पण साहेब यांनी केलंय काय? अहो त्याला 8 टाकायला काय कारण तरी पाहिजे. म्हणजे तुमचे डोळे फुटलेत का? तुम्ही बघितलं नाही त्यांनी माझ्या कॉलरला हात घातला होता ते? नाही साहेब, आम्ही तर काहीच नाही बघितलं. साहेब कधी धरली त्यांनी तुमची कॉलर? अहो सर, आम्ही तर एवढंच बघितलं, हा केव्हाची तक्रार देतोय, पण आपण तक्रार नोंदून घेतच नाही आहोत. हा मुलगा तुमच्या सिनियरची कॉलर पकडतो आणि तुम्ही त्याला साथ देता. अहो साहेब, सिनियर बद्दल काही वाटण्यासाठी सिनियरने तसं वागला सुद्धा पाहिजे ना. काय बोललास? जास्त तोंड आलंय का तुला? एक तर तू पोलिसाच्या वर्दीला हात घातलायस. थांब, तुला चांगला इंगाच दाखवतो. कसं असतं ना साहेब, पोलिसांची वर्दी सर्वसामान्यांना इंगा दाखवण्यासाठी नसते. पोलिसांची वर्दी असते ती गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी. तुम्ही पोलिसांची वर्दी घातली म्हणून तुम्ही पोलीस झालात असं समजू नका. पोलिसांच्या वर्दी सामान साहेब तेव्हाच मिळतो ज्या वर्दीच्या आतला माणूस प्रामाणिक असतो, तो भ्रष्टाचार करत नाही, लाच घेत नाही. साहेब तुम्ही जे आत्ता घातलंय ना, ती वर्दी नाही, त्याला फक्त कपडे म्हणतात. कपडे. वर्दी तर यांच्या अंगावर आहे साहेब, कारण ते तुमच्यासारखे भ्रष्ट नाही आहेत. काय बोललास? कंप्लेंट करायला आलेल्या माणसावर हात उगारता येत नाही. इतका साधा कायदा मलाही कळतो. हो, हा बरोबर बोलतोय साहेब. हो, आणि तुम्ही जर आमच्यासमोर असे वागलात तर आम्ही तुमची तक्रार वरिष्ठांकडे करू. ठीक आहे.